नमस्कार, मी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात आहोत। बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात सध्या या पनवेल हायवे लगतच असलेल्या डोंगराला आग लागल्याच्या घटनेत सध्या वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आता आपण बघितलं तर गेल्या 1 महिन्यामध्ये अनेक वेळा या डोंगराला वणवा लागला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। आता देखील या डोंगराला आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात वणवा लागलेला आहे। महिन्याभरात तिसरी किंवा चौथी ही घटना आहे। या लागलेल्या वणव्यामुळे अनेक जे प्राणी असतात ते मोठ्या प्रमाणात संकटात सापडले असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। पनवेल हायवे लगतच्या या डोंगरावर लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचं सध्या दिसून येते। काही दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिम परिसरात देखील जंगलाला मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता। त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात संपत्तीचं नुकसान झालं होतं। वन अधिकारी मोठ्या प्रमाणात हे आग विझवायचा प्रयत्न करत असतात, परंतु आता मात्र कुठलेही वन अधिकारी या ठिकाणी फिरकताना सध्या दिसून येत नाहीये। बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात आपण आहोत। बदलापूर शहरात सातत्याने या लागत असलेल्या या वणव्यामुळे जैवविविधतेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक झाडं मोठ्या प्रमाणात या वणव्यामध्ये जळून खाक झालेली आहेत। अनेक पर्यावरण प्रेमींनी या वणव्याची CID मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे, परंतु तरी देखील हे वणवे लागण्याचं प्रमाण आहे त्या कुठेतरी थांबवायसाठी वन विभाग अपयशी ठरत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सध्या मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान या वन संपत्तीचं या वणव्यामुळे होत आहे। कॅमेरामन रोनक तडवीसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।